लाडक्या बहिणींचा याच मैदानावर आपण मेळावा घेतला होता आणि आशीर्वाद द्यायला त्यावेळी हजारो बहिणी आल्या होत्या आणि याच हजारो बहिणींचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दणक्यात घुमला आणि म्हणून मी तेव्हा म्हणालो तुमच्या 1,500च्या ओवाळणीमध्ये खोडा घालायला आला कोणी तर त्याला जोडा दाखवा। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनी हा दैदिप्यमान विजय मिळवून दिला। मी सांगतो ज्या योजना सुरू केल्यात लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या, लाडक्या शेतकऱ्यांच्या, त्या कुठल्याही योजना बंद होऊ देणार नाही। नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते। तर जानेवारी महिन्याचा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला। तर आता या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होईल तर याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। तर या संदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर याच्यामध्ये लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये देण्यात येतात। आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार यांच्याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहेत। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरण्यात आली। तर लक्षात घ्या की त्यामुळे आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत। त्यामुळे लक्षात घ्या की विधानसभा निवडणुका पार पडल्यावर डिसेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळाला, त्यानंतर नववर्षातील जानेवारी महिन्याचा लाभ सुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला। आणि आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागून आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यात झाली। आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना 10,500 रुपये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी तर या महिन्यांचे जमा झालेले आहेत। तुम्हाला किती हप्ते जमा झाले तर या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला जर हप्ते आले नसतील तरी देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 10,500 रुपये जमा झाले। आता 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेनंतर हप्त्याचे वितरण सुरू होते, त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा 15 तारखेनंतरच मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। याचबरोबर आता लक्षात घ्या की 2100 रुपये कधी मिळणार आहे तर या संदर्भात देखील लाडक्या बहिणींना उत्कंठा लागलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला ज्या आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात येतात आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील 1500 रुपयांचाच मिळणार आहे। आणि त्यानंतर 2100 रुपये जी लाडक्या बहिणींना अमाऊंट मिळणार आहे तर ही देखील मोठी आनंदाचीच बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी असणार आहे। कारण का 2100 रुपये देण्याचं आश्वासन निवडणुकांपूर्वी महायुतीनं दिलं होतं, त्यानंतर लाडक्या बहिणींनी महायुतीला पुन्हा विजयी केलं। आता राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात या संदर्भात तरतूद करण्यात येईल आणि नव्या आर्थिक वर्षांपासून म्हणजेच मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा जमा होणार आहेत। राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की लाडकी बहीण योजनेचे मानधन 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्याचा विचार अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी केला जाणार आहे। म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये हा विचार केला जाणार आहे। त्यानंतर आता सध्याच्या यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत। लाडक्या बहिणींकडून रक्कम परत जमा करण्याची सक्ती, निवडणूक संपताच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आता विविध प्रकारचं वृत्त समोर येताना दिसून येत आहे। लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती करण्याचं वृत्तही समोर आलं आहे, परंतु यावर राज्याच्या महिला व बालविकास विभागाने एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे। महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण देत म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ हा शासनाकडून सक्तीने परत घेत येण्यात आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व वस्तुस्थितीस धरून नाहीत।
असे स्पष्टीकरण देखील महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी दिले आहे. म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या स्वतःहून पुढे येत आहेत, आपले अर्ज माघारी घेत आहेत, तर या लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करण्यात आले नाही आहेत. फक्त त्यांना यापुढील लाभ बंद करण्यात आलेला आहे. म्हणजेच त्यांना पुढचा लाभ मिळणार नाही. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज हप्ता जमा होईल. हप्ता जमा होईल. 1500 रुपये खात्यामध्ये आलेले आहेत. आत्ताच चेक करा. असे अनेक व्हिडिओज यूट्यूबवरती व्हायरल आहेत, परंतु या कोणत्याही व्हिडिओमध्ये तथ्य नाही आहे. कारण का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ता जमा करण्यासंदर्भात अधिकृत घोषणा मंत्री आदित्य तटकरे यांनी केली नाही आहे. साधारणतः मिळालेल्या माहितीनुसार 15 तारखेनंतर म्हणजेच या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा महिना संपण्यापूर्वी तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, अशा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.